नमस्कार मित्रांनो, तर आज आहे 1 डिसेंबर आणि मावशी गेली कोल्हापूरला. तर आम्ही स्वयंपाक नाही म्हणून एवढी मोठी मॅगी करून खाल्ली, पूर्ण मोठा पॅकेट फोडला. काय करलं रे गौरव भाई आहे हॉटेलवर. तर म्हणलं आता काहीतरी करून जाऊ म्हणून जस्ट मॅगी केली, कोथिंबीर टमाटर मिरच्या टाकून. कामधंद्याचं बघायला वाटते. मसाला बरोबर तिखट झाला वाटते. टेस्ट करून बघ. मॅगी मसाला टाकायचा. कौन है ये लोग, कहां से आते हैं? मॅगी मसाला असते काय वडापाव मध्ये? वडा मॅगी लागेल ना, वडा नाही. गौरव काय पण विचार करायला नको. मॅगी झाली रे ते बघ रे बाबा, जमलंय का मीठ फीट बरोबर बघ ना आता. अच्छा बना. तर मॅगी रेडी झाली, आता मॅगी खातो. भात झाली ना दिसायला मॅगी. चमचा गेली मला पण. मॅगी मसाला पाहिजे आपल्याला. खरंच चांगला आल्या. A few moments later. सध्या आम्ही निघालो होतो हॉटेलवर माघारी. नगर रोड आहे, पुणे रोड आहे आतमध्ये, नगर पुणे. आता तुम्हाला माझं चेहरा दिसणार असेल, दिसत असेल पण आवाज येत नसेल. हे आहे खराडे बायपास. हडपसरला चाललेले लोक आहेत. हडपसर आणि खराडे बायपास हा रूट आहे. आम्ही हॉटेलच्या जवळ आलो. ही BRT बस स्टॉप आहे, 5वा मैल BRT बस स्टॉप. आणि या साईडला आहे स्वामीराज वडेवाले. तर ते आहे गौरवचं. तर सध्या आलो कृष्णाबाईकडे. 2 hours later. तर आमची सध्या प्रोसेस चालू आहे संध्याकाळची बिर्याणी बनवायला, कारण घरी मावशी नाही आहे. त्याच्यामुळं भाई आणि मी बिर्याणी बनवावं लागलो. तर आता जाणार टमाटर टाकल्यावर 2 चमचे मीठ. एक किलो बिर्याणी बनवायची, पण आम्ही 10 किलोचं पातेलं घेतलं. अजून टमाटर गाळ झालं नाही. टमाटर एकदा गाळ झालं की मग बाकीचं मसाले टाकायचे, हळद वगैरे तिखट. स्पेशल व्हेज बिर्याणी करायला लागली. आता मटकी टाकली. भया तांदूळ धुवून घ्यायला लागला. आता मसाला पूर्णपणे रेडी झालाय. आता आपल्याला 2-3 चमचे यात पाणी वाटायचे, कारण थोडा थंड करायचा मसाला. कारण आपल्याला यामध्ये वाटायचे दही. जर गरमीमध्ये जर एकदम दही जर मिसळला तर दही फुटतंय. त्याच्यामुळे अगोदर थोडा मसाला गार करायला लागते, त्याच्यानंतर आपल्याला दही वाटायचं. दह्यामध्ये अगोदर आपण बिर्याणी मसाला टाकलाय त्यामध्ये. तर एवढं दही घेतलंय आपण. सगळं टाक सगळं टाक. तर आता आपण दही मिसळल्या याच्यामध्ये. आता दह्याला एकदम मस्तपैकी तेल सुटतंय, तोपर्यंत थोडं भाजायचं याला. एकदा तेल सुटलं की नंतर धुतलेले तांदूळ याच्यामध्ये टाकायचे. थोडं थोडं तेल सोडायला दही. तर मस्तपैकी आपण तांदूळ वगैरे टाकलेत. मस्तपैकी आता मिक्स झालं. आता पाणी वाटायचं थोडं. आणि हे फक्त खाणारे लोक आहे ती. जरासी भी गडबड देखी. अच्छा, हमको सिखा रिया है. हा, मी बनवायला लागलोय. तू जर मध्ये काय केला शिवून मग सांगतो तुला. मग जरासी भी गडबड देखी. आता उठला नुसती टेस्ट बघून झोपल्याला आहे का नाही. आता झोपलो होतो कोटला. तर आता बिर्याणीला दम बसवण्यासाठी त्याच्यावर पोतं ठेवलंय. एवढा दम बसवण्यासाठी उलट पारात आणि खाली पातेलं. 3 बोटं पाणी वरी आणलंय तांदळाच्या. तारक मेहता बघायला कॉपीराइट येईल. The next day. नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे 5 डिसेंबर आणि आम्ही संध्या निघालोय. गौरव आणि मी चाललोय हॉटेलवर. सकाळचे 10:30 वाजलेत आणि आज एवढी गर्दी आहे. तरी पण आज रोजच्यापेक्षा थोडी कमी ट्रॅफिक आहे. हा रस्ता आहे खराडी गावाला जाणारा. आणि आम्ही सध्या निघालो पुण्याकडे, फिनिक्स मॉलच्या साईडला, म्हणजेच विमाननगरच्या अलीकडे थोडं. जस्ट 5व्या मैलमध्ये पोहोचलो आहोत स्वामीराज वडापावला. गर्दी तर नाही, काल पण तसं झालं होतं. आहे का गाडी एकदम वर आहे, कारण इथं गाड्या उचलणारे लोक येतात लगेच म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे. A few moments later.
तर आम्ही सध्या निघालो पोलीस स्टेशनला, चाललो इथलं शास्त्रीनगरचं. कारण मोबाईल जो हरवलेला मोबाईल आहे का त्याचा तपास करायचा आहे, स्टेटस बघायचा. ट्रेस झालाय मोबाईल, पण आता त्याचे लोकेशन त्याचे लोकेशन पोलीस स्टेशनमध्येच असते फक्त, म्हणजे त्यांना माहित होते. राईटला. आपण सध्या आलो पोलीस स्टेशनमध्ये, जायचं आता. A few moments later. असं म्हणजे माझा ताण कमी झालाय. पोलीस स्टेशनला आलतो पण आता चला उचलून नको गाडी. तर आता संध्याकाळी 6-7 वाजता बोलवले सरांनी. तर आता आम्ही निघालो हॉटेलवर माघारी. 12:30 पावणे 1. चार 5 चक्रा झालेल्या आहेत माझ्या, पण सरांची भेट नाही झाली. नाहीतर उद्या या असं म्हणते. असा प्रॉब्लेम यायला लागला, त्याच्यामुळं उशीर व्हायला. बाकी काय माझं इथं इन्स्टिट्यूट पलीकडे आहे का, सिडन प्रोडक्ट. हे बघा स्वामीराज वडापाववाले चहासाठी किती स्वच्छता करायला त्या कपांची. हे बघा टिश्यू कपडा पूर्ण एकदम चमका लागले. कप एकदम चकाकी, त्याशिवाय नाही. पूर्ण टिश्यूचा यूज केलेला आहे. पूर्ण एवढं साफसफाई कुठं सुद्धा मेंटेन होत नाही. इथं आसपास हायजीन मेंटेन होत आहे, पण एवढी साफसफाई नाहीत करत. 1 hour later. तर पुनश्च आम्ही संध्याकाळचे 7 वाजता आम्ही निघालो. सध्या कुठं चाललो आम्ही? चाललो आता पोलीस स्टेशनला डबल. आता कॉल केला होता त्यांना, तपास पथक यांना, मग आता चाललो आम्ही. A few moments later. तर सध्या आम्ही आता जस्ट पोलीस स्टेशनमधून आलो. आणि ते काय म्हणले पोलीस, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात त्या म्हणले. तर काम काय झालं नाही सध्या. त्याला बघू काम झालंय. तर गौरवने आज पहिल्यांदा वडापाव केलेला आहे. जमला गौरव? The next day. गुरुदेव और अभी हम चलते जा रहे हैं. जो हमने कल सुना था स्वामीराज वड़ा पाव के बारे में, चर्चा तो बहुत थी लेकिन देखा नहीं था. आज साक्षात देखने का भी अनुभव हो जाएगा और स्वाद भी चखने को मिल जाएगा. तो आइए जानते हैं क्या राज है स्वामीराज वड़ा पाव का. आतापर्यंत आपण गौरवची कॉमेंट्री ऐकली. A few moments later. तर नमस्कार मित्रांनो. तर आज आम्ही आहे फिनिक्स मार्केट सिटीच्या एकदम फ्रंटला. बघा कसली गर्दी आहे सध्या इथं. ही चालू आहे ना, पोकेमॉन सीझन चालू आहे सध्या, त्याच्यामुळे एवढी गर्दी आहे. 50 रुपयात राईस खाल्ला पाहिजे होता. काय घेतले? मोमोज घेतले का? मोमोज घेतले. असलं भंगार लागलंय त्याला. जिंदगीत पहिल्यांदा घेतलं, कधीच नाही खाल्लं. आणि पहिल्या घासातच तोंड खराब करून टाकले. खाणार का? उपास आहे माझा, तरी पण मला किंवा आहे त्या गोष्टीची. मोमोज नको मला, खातोच. रुको जरा, सबर करो.
ना सुबह से बिका है एक आलू, ना बिका है एक आधा काला। 6 वाजल्यापासून ट्रॅफिक होतं, आता पूर्ण कमी झालंय. और ये है हमारे रायपुर के सॉरी राजस्थान के युवराज सिंह राठौड़. खत्म, टाटा, गुड बाय.